नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सोबत आज आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या विद्यार्थिनी अश्विनी कुमावत आपल्या सोबत आहेत मित्रांनो. यांनी आता जी आपली टेटची परीक्षा झाली होती, ह्या टेटच्या परीक्षेमध्ये 165 मार्क ताईंनी मिळवलेले आहेत. आणि हे 165 मार्क मिळवताना त्यांनी अभ्यास कशा पद्धतीने केला, कोणत्या वेळेमध्ये अभ्यास केला, अभ्यास करताना त्यांना ज्या अडचणी आल्या होत्या त्यांना ते कसे सामोरे गेलेत आणि 165 मिळवण्याचा त्यांचा सिक्रेट फॉर्म्युला काय, तो पण आपण त्यांच्या तोंडून आज ऐकून घेऊया. की आपल्या प्लॅटफॉर्मवरती बघा भरपूर साऱ्या महिला वर्ग गृहिणी आहेत, ओके, पण त्यांच्यासाठी बघा एक उत्तम उदाहरण आज अश्विनी कुमावत मी सांगतो. कारण त्यांचा प्रवास मी ज्या वेळेला ऐकला तर खूप जबरदस्त संघर्षमय प्रवास आहे त्यांचा. अक्षरशः माझे डोळे पाणावले होते. ताईंनी जवळपास रात्रीचा अभ्यास वगैरे करून म्हणजे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला आता पुढे ऐकायला भेटतील. ओके, सो मी ताईंना विचारतो, ताई तुमचं अभ्यास कशा पद्धतीने तुम्ही केला टेटसाठी, ती स्ट्रॅटेजी सांगा विद्यार्थी मित्रांना. सर, मी जवळजवळ जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली ना, तर माझा गॅपच 14-15 वर्षांचा आहे. आणि मला असं वाटायचं की आता मी एज मध्ये बसतच नाहीये. मी जसं मला कळलं की आपलं एज यामध्ये बसतं आहे, मग मी त्यानंतर हळूहळू युट्यूबला सर्च करायला सुरुवात केली. मग बघता बघता मला इग्नाइटचा व्हिडिओ मिळाला आणि मग मला ते व्हिडिओ आवडले. मग मी आपलं ऍप घेऊन मग बॅच घेतली आणि मग तिथून पुढे मला एक अभ्यासाला दिशा मिळाली. मग मी जसा अभ्यास सुरू केला तर हळूहळू मला कळत गेलं की माझ्यामध्ये काय काय कमी आहे, मला कशावर जास्त काम करण्याची गरज आहे. किंवा ऑनलाईन एक्झामचा मला काही अनुभव नव्हता. मी कारण 15 वर्षांचा गॅप म्हटल्यावर ऑनलाईन एक्झाम कशी असणार हेही माहित नव्हतं. मग ज्या वेळेला कोर्स कम्प्लीट झाला मग मी टेस्ट सिरीजची आपली जे होते ते सोडवायला सुरुवात केली. आणि ते सोडवताना मला टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, मग आपण कुठे कमी पडतोय, म्हणजे टॉपिक मी कमी पडायचे ते मी लिहून ठेवत होते एका ठिकाणी की मला इथे मला अडचण येते. मग मी त्याच्यावर वर्क केलं. मग एक दिवस तोच एक टॉपिक घेऊन बसायचा, त्याचा स्टडी करायचा. त्यानंतर मी माझा जास्त वेळ मॅथ्स, रिझनिंग यांना दिला. बाकी सब्जेक्ट साइड बाय साइड तेही चालू होते. त्यानंतर तुमचा कोर्स होता सर एमसीक्यूचा, टिप्स अँड टेक्निक्सचा. त्याचा मला प्रचंड फायदा झाला. म्हणजे एक्झाम चालू असताना तुमचे शब्द कानात होते माझ्या की तिथे जाऊन काय करायचंय, नुसते काय ते तुक्के नाही मारायचे पप्प्या असं वगैरे टाइप्स जे होतं, तुक्का मारताना पण थोडासा विचार करून थोडंसं हे करून आपण लॉजिक लावून आपल्याला तुक्का मारायचा आहे. तर हार्डली शेवटचे एक 3-3.5 मिनिटं उरले होते. मग मी त्यात तुमच्या त्या टिप्सचा उपयोग केला. आणि टाइम मॅनेजमेंट झालं किंवा ऑनलाईन एक्झामची जी भीती होती ती आपल्या टेस्ट सिरीजने गेली. आणि अभ्यासाचं बोलायचं झालं सर तर मला दिवसा फार कमी वेळ मिळायचा. जसं आपण म्हणतो ना की फॅमिली आहे, मुलं आहे, मग मला अभ्यासाला वेळ मिळत नाही, तर असं काही नसतं सर. जेव्हा तुम्ही ठरवतात ना त्यावेळेला आपण म्हणतो ना की मार्ग बरोबर मिळतो आपल्याला. आपल्याकडे फक्त जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे की मला करायचंय. तर मी दिवसभराचे माझे सगळे कामं करून रात्री 12 ते सकाळी 5ला मी स्टडीला बसायचे. बघा मित्रांनो, रात्री 12 ते 5 ज्या वेळेला आपण झोपलेलो असतो त्यावेळेला ताईंनी अभ्यास केलेला बघा, म्हणूनच एवढे मार्क मिळवू शकलेले. ओके, नक्कीच. साधारण 1 वर्ष माझं हेच रुटीन होतं सर. एक ब्लॅक कॉफी बनवायची, स्टडीला बसायचं. मग पुन्हा जेव्हा म्हणजे लिटरली मला स्टडी करताना किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना मला टेबलवर झोप लागायची. तर मी त्यावेळेला झोपणं चूज न करता कॉफी बनवून परत अभ्यासाला बसणं चूज केलं होतं सर. आणि एवढ्या सगळ्या याच्यातून आज मला हे जे मार्क्स मिळालेत ना सर, त्यात एक खूप मोठा वाटा तुम्हा सगळ्यांचा आहे. म्हणजे इग्नाइटचा खूप मोठा वाटा आहे. कदाचित इग्नाइट जर नसतं तर मला एवढे मार्क्स नसते मिळाले सर. पास झाले असते कदाचित, अभ्यास जर असाच केला असता तर पास झालेही असते. पण तुमचं जे रागवणं, प्रेमाने समजवणं, या सगळ्या खूप गोष्टींचा फायदा झाला. आणि खूप बेअर मिनिमम फीज मध्ये तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांसाठी जी मेहनत घेताय सर, ती खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे. मला तुम्हाला एक विचारायचं, आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरती ना खूप साऱ्या महिला गृहिणी वगैरे घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून अभ्यास करतायत. ओके, तुम्ही महिलांना काय सांगणार अभ्यास करताना? तुम्ही कशा प्रकारे बॅलन्सिंग केलं तुमच्या अभ्यासाचं, घरच्या जबाबदाऱ्या, कुटुंब, तुमचा अभ्यास, या सगळ्या गोष्टी सांभाळून? बऱ्याच अशा तुमच्यासारख्या महिला आहेत आणि तुमचा तर जवळपास 14-15 वर्षाचा गॅप असून तुम्ही एवढे मोठे मार्क्स मिळवून दाखवलेत. तर तुम्ही महिलांना काय सांगणार, कशा प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी? मला एवढंच सांगू इच्छिते मी की रिझन्स प्रत्येकाकडे आहेत की माझी मुलं छोटे आहेत, मला घरातली कामं आहेत किंवा सासू सासरे आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यभरासाठी आहे. ही जी लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी ही तुम्हाला एकचदा मिळणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातले 8-10 महिने नाही देऊ शकत तर मग काय अर्थ नाहीये. तुम्ही तेवढे तुमच्या स्वतःसाठी तो वेळ द्या. मी असं नाही म्हणत की घरचे कामं आहे तर मग ते कामं सोडून द्या. तुम्ही त्यातनं स्वतःसाठी नाही, खूप मी जसं 5-6 तास 8 तास स्टडी केला, तुम्ही 3 तास द्या, 4 तास द्या, पण तो जो वेळ देणार तो खूप मनापासून द्या.
आणि ज्यावेळेला मी स्टडी करायचे सर, मला खूप साफसफाईची आवड आहे, म्हणजे जिथली वस्तू तिथे लागते. माझ्या घरात प्रचंड पसारा होता एक्झामच्या पिरियडमध्ये. म्हणजे माझी फ्रेंड आहे, ती आली ना तर ती बघायची की घरात पसारा आहे, ती मला ओरडायची. तर मी तिला म्हटलं, हा पसारा जोपर्यंत एक्झाम आहे तोवर असाच राहणार, मला काही फरक पडत नाही. जेव्हा माझी एक्झाम होणार तुला परत टापटीप सगळं दिसणार आहे. बरोबर. कारण माझा मेन मोटो होता सर की मला चांगले मार्क्स मिळवायचे. आणि जे लोक आपल्याला म्हणतात ना की गुड फॉर नथिंग आहे, हिच्याकडनं काही होणार नाहीये, ही फक्त ह्याच कामासाठी आहे, तर त्यांना आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं की नाही, मी काहीतरी करू शकते. बरोबर बरोबर. छान छान छान. बघा, एवढ्या मोठ्या सगळ्या परिस्थितीमधून त्यांनी अभ्यास करताना कसे कसे मार्ग शोधून काढलेत. त्यांच्या मैत्रिणी त्यांना म्हणत होत्या की पसारा घरी, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफचा भाग आहे मित्रांनो. या सगळ्या गोष्टी सांभाळत मी सगळ्या आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्तीला आपल्याला आयुष्यामध्ये अडचणी येत असतात. ओके, अडचणी ह्या कायमस्वरूपी नसतात, पण सध्या आपल्याला काय महत्वाचं आहे बघा, घरातला पसारा आवरणं महत्वाचं आहे की आपला अभ्यास महत्वाचा आहे. ठीक, त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, पण त्यांनी अभ्यासाला खूप मोठी प्रायोरिटी दिली होती. ओके, आणि दिवसभर सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून. ओके, मला अजून तुम्हाला एक विचार, तुमच्या मुलीचं तुम्ही खूप कौतुक करतायत. ओके, ती देखील आज आलेली आहे मित्रांनो. बघे, म्हणजे तिने सुद्धा तुम्हाला एक्झामच्या दिवशी काही टिप्स दिल्या होत्या. खूप, म्हणजे सर तिने मला थ्रू आउट द जर्नी खूप समजून घेतलं. म्हणजे प्रत्येक लहान मुलाला वाटतं की आईने माझ्यासोबत झोपावं. बरोबर बरोबर. खूप कनेक्टेड आहे माझ्याशी. तर ती रोज रात्री झोपताना म्हणायची, आई प्लीज माझ्याजवळ झोप ना. तर मी लिटरली ती झोपेपर्यंत 5-10 मिनिट तिथे बसायची. माझे पण डोळे लागायचे, पण तरी तिला झोपवून मला मी बघायचे की तिला गाढ झोप लागली, मी उठून जाणार, कॉफी बनवणार आणि पुन्हा स्टडीला बसायचे. अरे वा, छान 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 छान. आणि तिने ज्या दिवशी माझी एक्झाम होती सर, तर ती तुमचे व्हिडिओज वगैरे बघत राहायची. आणि त्यात ती ते ऐकून ऐकून जेव्हा एक्झामला मी चालली होती तर मला असं सांगत होती, आई तुझी एक्झाम खूप छान होणार आहे, पण ना तू टेन्शन घेऊ नको, सगळे अटेम्प्ट कर, एकही क्वेश्चन सोडायचा नाही, जरी आन्सर येत नसेल तरी ट्राय कर, पण एकही क्वेश्चन सोडून म्हणजे न सोडवता येऊ नको. आणि ज्या टेस्ट सिरीज वगैरे सॉल्व्ह केल्या ना सर, तर मला इतका फायदा झाला की मी 199 अटेम्प्ट केले होते. अरे वा, छान छान. म्हणजे एक क्वेश्चन सुटला, मला त्याचंही फार वाईट वाटलं होतं. आणि मग ज्या दिवशी रिझल्ट आला तर आम्ही दोघी असं हातात हात घेऊन, अक्षरशः डोळ्यात पाणी होतं सर आमच्या, तीही रडत होती, मी पण रडत होते. नक्कीच ताई, खूप छान प्रकारचं यश मित्रांनो बघा ताईंनी मिळवलं. बघा, ताईंचं मी आमच्या सगळ्या इग्नाइटच्या परिवाराच्या वतीने मित्रांनो मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, खरंच हा संघर्षमय प्रवास आपल्या सगळ्यांसाठी नक्की तुम्हाला आवडला असेल. प्रत्येक व्यक्तीला अडचणी असतात, अडचणीतून आपल्याला मार्ग काढावा लागत असतो. आणि अभ्यासासाठी बघा कुठल्या 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 गोष्टी त्यांनी फेस केल्या, त्यांच्या कुटुंबाने त्यांना कशा प्रकारे त्यांना मदत केली, त्यांच्या मुलीने असेल, घरचे सगळे त्यांचे मित्र परिवार असेल, बघा सगळ्या लोकांनी त्यांना खूप छान प्रकारे मदत केली. आणि टायमिंग त्यांचा एकदम प्रॉपर वेने जुळून आला आणि 165 मार्क त्यांनी टेटच्या परीक्षेमध्ये मिळालं. की ताईंना मी तर सांगतो की अशा शुभेच्छा की तुम्हाला तुमचं होम डिस्ट्रिक्ट गावाजवळ घराजवळ शाळा मिळो. ओके, की ज्यांना असं वाटतं की मी युट्यूबला बघून स्टडी करून घेईल, युट्यूबचे व्हिडिओज बघून, तर मला नाही वाटत सर की ते पॉसिबल होतं. कारण आपण जेव्हा एखादी बॅच घेतो ना, तर त्यावेळेला आपण एक दिशा मिळते आपल्याला. म्हणजे लिटरली मला इग्नाइट मध्ये तर असं वाटलं की जसं आईला माहित असतं ना की बाळाला ताटात काय काय आवडतं, तसं तुम्हाला सगळ्यांना माहितीये की यांना काय गरजेचं आहे. तुम्ही लिटरली ताटात वाढून दिल्यासारखं आम्हाला दिलं, आम्हाला फक्त ते फॉलो करायचं होतं. नाहीतर जर स्वतः स्टडी केला असताना सर, तर म्हणजे काय काय त्याला सिलेबस आहे, मग कुठून काय येणार एक्झाम मध्ये, कसे क्वेश्चन फ्रेम होणार, ते सगळं स्वतःला करावं लागलं असतं. नो डाऊट की युट्यूबला बरंचसं आहे, बरेचशा फायदाही होतो, तुमचे सुद्धा व्हिडिओ आहेत, पण बॅच मध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा एक दिशा मिळते सर, ते इम्पॉर्टंट आहे. प्रॉपर एक डिझाईन आपल्याला सगळं मिळतं आणि आपल्याला फक्त ते फॉलो करायचंय. आणि घरी बसून जर तुम्ही रिझन्स देत असाल तर त्याला काही अर्थ नाहीये. तुम्हाला सगळं रेडीमेड मिळतंय, तुम्हाला फक्त थोडीशी मेहनत घ्यायची आहे आणि ती मेहनत घेण्याची तयारी जर तुम्ही ठेवाल तर सक्सेस नक्की मिळणार आहे सर. 100%. मित्रांनो, ताई नाशिकवरून छत्रपती संभाजीनगरला आपल्या अख्ख्या इग्नाइटच्या टीमला भेटण्यासाठी आल्या होत्या. ओके, आम्ही सुद्धा सगळे टीम ताईंचं खूप खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो. ओके, नक्कीच आता आपण ताईंना इग्नाइट अकॅडमीच्या वतीने एक छोटीशी आपण एक सत्कार ताईंचा आपण करूयात. ओके, येस. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, मनापासून आभार. तुमचे आणि इग्नाइट अकॅडमीचे खूप खूप आभार सर. धन्यवाद. थँक्यू.